दिल्लीत प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट, सध्याच्या राष्ट्रवादीतल्या घडामोडींवर चर्चा, पार्थ पवारांचीही उपस्थिती. प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावरती बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार. 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा होता सवाल. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र टीव्ही9च्या हाती. पत्रात अध्यक्षांप्रमाणेच कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार असल्याचा उल्लेख. तटकरे आणि पटेलांचं 16 फेब्रुवारीचं हे पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं समोर. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख. तटकरे आणि पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही. पटेल आणि तटकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये राग आहे, नाराजी आहे. मात्र सुनेत्रा पवार आणि तटकरे पटेलांमध्ये कुठेतरी संवादाचा अभाव. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचा मोठा खेळ होणार. खेळाची सुरुवात झालेली आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीआधी खेळ पूर्ण होणार, नाना पटोलेंचा दावा. सर्वच पक्ष महायुतीचे घटक आहेत. भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, नवनीत राणांचं सुषमा अंधारेंना आवाहन. तर नवनीत राणांनी स्वतःची निष्ठा तपासावी, अंधारेंचं राणांना प्रत्युत्तर. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हीच माझी इच्छा. विलिनीकरणाच्या चर्चांवरती योगेंद्र पवारांचं वक्तव्य. 6 एप्रिलला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतायत. विलिनीकरणावरती चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. सुनील तटकरेंनी अजितदारांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं. तटकरे आणि पटेलांनी गेले काही वर्ष भाजपचा हस्तक म्हणून काम केलं. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा आरोप. अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय. शहरामध्ये 82 ठिकाणी पडझडीच्या घटना, तर सीमा भिंत पडल्याची एक घटना. झाड आणि भिंत पडून काही ठिकाणी दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान. पुण्यात अवकाळी पावसाचं थैमान. स्वारगेट चौकात पाणीच पाणी. पावसामुळे 3 जण झाडाखाली अडकले, महिलेचा मृत्यू. पुण्याच्या समतानगरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरलं. घरात पाण्यासोबतच गाळही वाहून आला. घरातलं साहित्य भिजल्यामुळे मोठं नुकसान. पुण्यात मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे डिलिव्हरी बॉय दुचाकीवरनं पडला, व्हिडिओ व्हायरल. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. हवामान विभागाकडून नाशिकमध्ये पुढचे काही दिवस पावसाचा इशारा. नाशिकमध्ये लग्नविधी सुरू असताना अवकाळी पावसाची हजेरी. लग्न मंडपात मंगलाष्टका सुरू असताना वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वरातींची चांगलीच तारांबळ उडाली. अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार गारपीट. कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यात जोरदार गारपीट. गहू कांदा पिकासह फळबागांचं मोठं नुकसान. वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वाऱ्यासह अवकाळी पाऊस. जोरदार हवेमुळे गव्हाचं काही प्रमाणात नुकसान. विजेचे 3 खांब कोसळले, घराचे टीनपत्रेही उडाले. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यात घरावरचे सर्वच टीनपत्रे उडाले. घरातील साहित्याचं पावसामुळे नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी. बीडच्या पाटोदामध्ये उखांडा गावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं बाजरी पिकाचं नुकसान. लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. नारायणगडावरील नारळी सप्ताहाच्या मंडपाचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची धावपळ. लातूरमध्ये फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान. गारपीट आणि वादळी पावसामुळे कांद्याची नासाडी व्हायला सुरुवात. साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा. गारांमुळे 45 कुटुंबाचे सोलर पॅनल्स फुटले, तर कलिंगड पिकाचंही मोठं नुकसान. जळगावच्या चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्यातील शिरपूर बाजार समितीत शेतीमालाचं लाखोंचं नुकसान. शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सलग सुट्ट्यांमुळे 3 दिवस बंद होते. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळेही बळीराजा अडचणीत. नंदुरबारमध्ये आखाती देशात सुरू युद्धाचा परिणाम मिरचीवरती. मिरची पावडर महागल्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांवरती होणार. मिरचीचं उत्पादन 30% घटलं. डोंबिवलीच्या मिलापनगर परिसरात जेसीबीच्या धक्क्यानं गॅस लाईन फुटली. पनवेलच्या सेक्टर 34 मध्ये पाईपलाईनच्या कामादरम्यान गॅस लाईनला धक्का लागून गॅस गळतीची घटना. तत्काळ गॅस पुरवठा बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
भंडाऱ्याच्या राजीव गांधी चौक परिसरामध्ये एचपी गॅसच्या गोदामामध्ये सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप. यवतमाळमध्ये शहरी भागामध्ये तब्बल 25 दिवसांनी तर ग्रामीण भागात 45 दिवसांनी गॅस मिळत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप. शहरातील झोपडपट्टी भागामध्ये नागरिकांचा राग उफाळून आला. सिलेंडर फेकून निषेध व्यक्त. मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरामध्ये गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले. गॅस बुक करूनही वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप. जळगावच्या जामनेरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा रास्ता रोको. तब्बल 1 ते 1.5 तास जामनेर छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरण्यात आला होता. शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडून डिनरचं आयोजन. खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुखांची उपस्थिती होती. ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू. कुणी जेवायला बोलवलं तर जाण्यात गैर काय? कुणी खासदार नाराज नाही. स्नेहभोजनाला गेलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया. भोंदू अशोक खराची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी. नाशिक कोर्टाकडून खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एसआयटीची मागणी न्यायालयाकडून मान्य. नाशिक भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यात देखील सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार. मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता. अशोक खरातचा पाय आणखी खोला. शिर्डीच्या फसवणुकीत गुन्ह्यामध्ये मोठी माहिती पोलिसांच्या हाती. भोंदू खरातकडून 130 बनावट खाती उघडून केला कोट्यवधींचा व्यवहार. 2021-22 साली अनेकांच्या नावे पतसंस्थेत खाती उघडली. शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर. समता नागरी पतसंस्थेत अशोक खरात 100 खात्यांचा नॉमिनी. शिर्डीत सावकारी करून जमीन बळकावल्याचा प्रकार उघड. भोंदूबाबा खरातकडून 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड. व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. नाशिक पुणे अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक. भोंदू खरात प्रकरणी 3 ते 4 डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी झाली. यात नाशिकमधल्या बड्या डॉक्टरांचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध सुरू. एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार. कल्पना खरातच्या मागावर. भोंदूच्या पत्नीचा मोबाईल लोकेशन मिळण्यात अडचणी. सूत्रांची माहिती. फरार कल्पना अशोक खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी. परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद. शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह पत्नीवरती शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा. रायगडच्या रोहामधील कर्मा कन्स्ट्रक्शन एलएलपी प्रकल्पामुळे वाद. रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरीची भागीदारी असल्याचं उघड. तहसीलदारांकडे निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मनसेची मागणी. कोणत्या बड्या नेत्याच्या फोटोवरती फुल्या मारल्या गेल्या याची चौकशी करा. सुषमा अंधारेंची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो होता असं सांगितलं जात आहे. या प्रकरणात चाकणकरच नाही तर अनेकांचा समावेश. अंधारेंचा आरोप. दीपक केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी. केसरकरांनी राजीनामा दिला नाही तर जिल्ह्यात फिरू देणार नाही. उपरकरांचा इशारा. भोंदू खराच्या प्रकरणामुळे केसरकरांचं खरं रूप समोर आलं. उपरकरांचा आरोप. राज ठाकरेंची आज नवनियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्षांसोबत बैठक. सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर बैठक होणार. विविध विषयांवरती राज ठाकरे आढावा घेणार. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळानं निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेसकडून निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याशी एसआर मुद्द्यावरती चर्चा. एसआर प्रक्रियेवरती अनेक सवाल उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. कृष्णा डोणगावकरांकडून अंबादास दानवेंवरती शिंदे गटासोबत कर्जतमध्ये बैठकीचा आरोप तर दानवेंनी आरोप फेटाळले. सरकारी सल्लागारांच्या भरतीला चाप. प्रत्येक विभागाला आता 2 पेक्षा अधिक आयटी सल्लागार नेमता येणार नाहीत. नॉन आयटी सल्लागार नेमण्यासाठी विभाग, महामंडळ आणि प्राधिकरणाला प्रक्रिया पार पाडावी लागणार. शाळेच्या नावात इंटरनॅशनल शब्द वापरण्यास बंदी. पालकांची दिशाभूल टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. हा निर्णय आजपासून राज्यभर लागू. घरांच्या अवास्तव किमतीमुळे हायकोर्टानं सिडकोच्या 10,573 घरांच्या वाटपपत्रावरती स्थगिती दिली. या निर्णयामुळे दुसऱ्या टप्प्यातील 16,776 घरांची संगणकीय सोडतही आता पुढे ढकलली. सिडको आता विधी विभागाचा अभिप्राय घेऊन पुढील निर्णय घेणार. पुणे महापालिकेच्या ईव्ही चार्जिंग प्रकल्पाला ब्रेक. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या विस्तारावरती महापालिकेनं तात्पुरती स्थगिती दिली. संपूर्ण योजनेचा पुनर्विचार सुरू. पुणे मेट्रोनं मार्च महिन्यात 8,96 लाखांचा उच्चांकी महसूल मिळवला. मार्च महिन्यात मेट्रोनं 57,69,000 अधिक प्रवाशांची सुरक्षित आणि जलद वाहतूक केली.
वनाज ते रामवाडी मार्गावर सर्वाधिक 29,79,000 प्रवाशांची नोंद. पुण्यातील महसूल विभागाच्या सेवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत बंद. संगणक प्रणाली आणि ऑनलाईन सेवा देखभाल तसंच दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात कालपासून बंद. सोमवारी 6 एप्रिलपासून सेवा पूर्ववत होणार. पुणे शहरातील गल्लीबोळा सिमेंटच्या रस्त्यांना बंदी. 9 मीटरपेक्षा कमी रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाऐवजी डांबरी रस्ते केले जाणार. आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे पाणी तुंबण्याचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादमध्ये छापे. आयपॅकचे सहसंस्थापक ऋषिराज सिंग आणि आपचे माजी संपर्क प्रमुख विजय नायर यांच्याशी संबंधित ठिकाणांची झडप. मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका. सरकारला उत्तर देण्याचे निर्देश. 17 फेब्रुवारीला राज्य सरकारनं मुस्लिमांचं 5% शैक्षणिक आरक्षण रद्द केलं होतं. 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन. महिला आरक्षण संशोधन विधेयकाबाबत विशेष अधिवेशन. 3 दिवस विशेष अधिवेशन चालणार. महाराष्ट्र प्रशासनात मोठे फेरबदल. सोलापूर, नागपूरसह अनेक जिल्ह्यांना मिळाले नवे जिल्हाधिकारी. कुमार आशीर्वाद आता नागपूरचे नवे जिल्हाधिकारी, तर सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी एस कार्तिकेयन यांची वर्णी. सोलापुरातील अंजनगावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरनं वाद. काल पोलिसांवर दगडफेक. आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. अंजनगावात एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारात बसला होता. माढामधील अंजन गावामध्ये पुतळ्यावरनं झालेल्या वादानंतर पोलीस अधीक्षक आणि मंदिर ट्रस्टींमध्ये बैठक संपन्न. जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. मंदिराचे मुख्य पुजारी फरांडे महाराजांची भूमिका. सोलापूरच्या अंजन गावातील आंदोलकांची लक्ष्मण हाकेंनी भेट घेतली. पुतळा काढण्याच्या मागणीसाठी एका गटाचे ठिय्या आंदोलन सुरू. न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही. लक्ष्मण हाके आक्रमक. माढ्याच्या अंजन गावात पुतळा वादावरनं आंदोलनकर्त्यांसाठी केलेल्या हाकेंच्या पोस्टमुळे वाद. पोस्टमुळे महिलेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप. मुंबईतल्या मालाडमध्ये समोशाचे पैसे देण्यावरनं ग्राहक आणि हॉटेल मालकाचा वाद. दिंडोशी पोलिसांकडून एकाला अटक. किरकोळ वादाला हिंसक वळण. ग्राहकानं हॉटेल मालकाच्या बोटाला चावा घेतला. रायगडमध्ये नागोठण्याजवळच्या सुकाळी खिंडीमध्ये भीषण अपघात. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला अपघात. 2 प्रवासी जागीच ठार. 38 प्रवासी जखमी. शहापुरात वरसवाडी इथे रस्त्याअभावी महिलेला झोळीतनं रुग्णालयात नेण्याची वेळ. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. गावकऱ्यांनी झोळीतनं महिलेला इगतपुरी तालुक्यातल्या मुख्य रस्त्यापर्यंत आणलं. निलंबित एएसआय याला कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. जेलमध्ये जाण्यापूर्वी राजेश जाधवचा व्हिडिओ व्हायरल. आरोपी व्हिडिओत फोनवरती बोलताना दिसतोय. राजेश जाधवला पोलिसांचा अभय असल्याचा आरोप. पुण्याच्या शिवदत्त आश्रमातील महाराजवरती महिलेचं शोषण केल्याचा आरोप. नवनाथ गवळी विरोधात राजगुरुनगर पोलिसात तक्रार दाखल. पीडितेच्या आरोपानंतर गवळींनी आरोप फेटाळले. छत्रपती संभाजीनगरात पतीच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीची आत्महत्या. कौटुंबिक छळ, मारहाण आणि मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या. पतीविरोधात गुन्हा दाखल. रांजणगाव परिसरातली घटना. आईला भेटण्यासाठी जात असलेल्या दुचाकीवरील तरुणीला डंपरनं चिरडलं. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची दासेगाव फाट्याजवळची घटना. अपघातात दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी. स्कॉलरशिपची माहिती देण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन. पालघर जिल्हा परिषद कार्यालयातला प्रकार उघडकीस. संबंधित कर्मचाऱ्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल. बोईसरमध्ये हजारो नागरिकांची हिंदू धर्मात घरवापसी. सुमारे 100हून अधिक आदिवासी कुटुंबाकडनं पुन्हा हिंदू धर्माचा स्वीकार. साताऱ्यात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचं उद्घाटन. 6 एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पापर्डेतील बोटिंगचा शुभारंभ होणार.